रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा जोरदार टाळ्या सर्वांनी हात वरती करून दादांसाठी टाळ्या वाजवायला पाहिजे. ज्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची पत्रकार परिषद, ती सुद्धा फलटण तालुक्यामध्ये माय माऊली माता भगिनी, माझी माता, माझी मुलगी, माझी पत्नी, माझ्या सर्व भगिनी या सर्वांच्या समोर साक्षीने करण्याची वेळ आली. त्याचं कारण ज्या पीडित डॉक्टर भगिनींची या तालुक्यामध्ये आत्महत्या झाली, त्यांचा जीव त्या ठिकाणी तळमळला. त्याचं कारण काय असेल? रणजितसिंह निंबाळकर कुणाचं कॅरेक्टर असर्शन्स करण्यासाठी इथं आलेलं नाही किंवा कोणा कॅरेक्टरचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी इथं आलेलं नाही आणि करणारही नाही. तो माझा स्वभावही नाही. त्या बिचाऱ्या माझ्या डॉक्टर भगिनीसाठी माझी सर्वांना विनंती की एक क्षण आपण सगळ्यांनी उभं राहू आणि श्रद्धांजली वाहू. संपूर्ण महाराष्ट्राला दिसून द्या की फलटण तालुका कुठं चुकीचा तालुका नाही. माझी हजारोची जनता आज या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहते. माझ्या डॉक्टर भगिनीला सगळ्याला कळून द्या, त्यांच्या पालकांना कळून द्या, त्यांच्या बंधूला कळून द्या, बीड जिल्ह्याला कळून द्या की त्या डॉक्टर भगिनीच्या आत्महत्यामध्ये आम्हालाही आमचे दुःख आहे, आमची संवेदना त्यांच्या बरोबर आहे. मी श्रद्धांजली या ठिकाणी त्यांना वाहतोय आणि आपण सर्वजण उभं राहिला. आपल्याला खूप खूप धन्यवाद. ओम शांती शांती. प्रथमतः या पत्रकार परिषदेचं स्वरूपाच्या पत्रकार परिषद चालू करण्याच्या पूर्वी पत्रकार बंधूंचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. माझ्या हजारो भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांचं स्वागत करतो. माझे सर्व बंधू या ठिकाणी आले आहेत, त्यांचं स्वागत करतो. ज्या माझ्या भगिनी सुषमाताई या ठिकाणी आल्या, त्यांनाही आपण निमंत्रण दिलं होतं. त्यांच्याविषयी जरी कोणी अपशब्द वापरले असतील, त्या माझी महाराष्ट्राची भगिनी आहे. मी त्यांची जाहीर व्यासपीठावरून मी त्यांची क्षमा मागतो. तो आपले संस्कार नाहीत, आपली संस्कृती नाही. आपण राजकारणामध्ये उतरल्यानंतर आपलं चरित्र हे लोकांचं चरित्र असतं, पब्लिक कॅरेक्टर असतं. लोकांना प्रश्न विचारायचा अधिकार असतो आणि तो कोणालाही आहे. मग हा प्रश्न विचारतोय, तो प्रश्न विचारतोय, याच्यामधून आपण मागं सरावं हा माझा स्वभाव नाही. म्हणून म्हटलं की ज्याला ज्याला आज प्रश्न विचारायचे त्याला कुणाला नाराज करणार नाही. कुणीही चुकीच्या पद्धतीने माझ्यावर ज्यांनी आरोप केले त्यांना परवाही मी विनंती केली होती, आजही विनंती करतो. गेले 1 वर्ष झालं आपण एकच घोषणा दिलेली आहे, आपल्याला बदलाव आणायचा आहे, बदला घ्यायचा नाही. रणजितसिंह निंबाळकर बदला घेत नाही म्हणून तुम्ही माझ्या बरोबर आहे, चुकीचं वागत नाही म्हणून बरोबर आहे. तालुक्यामधली 60-70% जनता आज बरोबर येण्याचं कारण आपण आपल्यामध्ये बदलाव केलाय आणि म्हणून तालुक्याचा बदलाव होतोय. मुख्यमंत्र्यांचा विश्वास कुठल्या पोलिसांच्या रिपोर्टची आवश्यकता नव्हती. त्यांच्या अंतर्मनाला माहिती होतं हा चुकणार नाही. आयुष्यात जेव्हा जेव्हा मी काम करतो तेव्हा कधी अशा पद्धतीने चुकीची कामं घेऊन ना देवेंद्रजींकडे मी कधी भेटलो. 6-7 वर्षाचा माझा त्यांचा सहवास आहे. पंतप्रधानांना मी कधी भेटलो नाही. जो भेटलो या मातीच्या कामासाठी भेटलो. रणजितसिंह नाईक निंबाळकरला स्वतःसाठी काय पाहिजे म्हणून सुद्धा भेटलो नाही. तुम्ही देवेंद्रजींची याच्यामध्ये साक्ष काढू शकता. मी मातीसाठी पाणी मागेल, नीरा देवघर मागेल, धोंबलकुडी मागेल, प्रशासकीय कार्यालय मागेल, महसूल भवन मागेल, रस्ते मागेल, माझा फलटणच्या साठी जिल्ह्याच्या सुविधा मागेल.
आणि माझी मागण्याची क्षमता आणि त्यांची देण्याची क्षमता असल्यामुळं आमचं एक वेगळं नातं या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. त्यांच्यावरही माझ्यामुळं लोकांनी त्यांनाही नावं ठेवली. मी त्यांची या ठिकाणी या घटनेमुळं त्यांनाही काही गोष्टीला सहन करावं लागला असेल तर देवेंद्रजींची मी या ठिकाणी माफी मागतो. आणि विविध ठिकाणच्या वेगवेगळ्या तक्रारी ज्या माझ्याविषयी सोशल माध्यमातनं ज्या केल्या त्यांच्याबद्दलची उत्तरं इलेक्ट्रॉनिक याच्यावर देण्याकरता मी माझ्या सहकारी टीमला विनंती करतो. तत्पूर्वी काल या तालुक्याचे आमदार, विधान परिषदेचे आमदार यांनी सांगितलं तर माझं नाव देऊन जातो. मी आज जाहीर सांगतो, मला तुमच्याबद्दल द्वेष नाही, पण तुम्ही चॅलेंज केलं. हे सांगतो की या तालुक्याची बदनामी झाली ते तुमच्यामुळे झाली आहे. तुम्ही कुणाला धमक्या देता नाव घ्या म्हणून? कुणाला धमक्या देता तुम्ही नाव घ्या म्हणून? अरे शेर को धमका सकते, डरा नहीं सकते. तुमच्या कर्तुतींचा पाडा वाचायचा असेल त्याला ही सभा पुरणार नाही, त्याला पुन्हा यशवंतराव चव्हाण हायस्कूलला जावं लागेल. बरोबर आहे ना? मी माझ्या सहकार्यांना विनंती करतो, तत्पूर्वी हा कॉर्डलेस माईक कसा लावायचा कोणीतरी येऊन मला इथं लावा, म्हणजे मलाही त्याच्याबरोबर फिरता येईल. आवाज येतोय? चलो श्री गणेशा. डाईस साईडला घ्यायचा. ओके, खालीच घ्यायचा का? खाली घ्या. हे बरोबर लागले ना? काय तंत्रज्ञान आपल्या सगळ्याला शिकलं पाहिजे. हे पण का बरोबर आहे? चल. स्वराज, मी सगळ्यांचे आरोप वाचणार आहे. दिगंबर आगवणेंच्या विषयीच्या, त्याच्या पत्नीचे आरोप वाचणार आहे. नंदकुमार ननवरे यांच्या आत्महत्येच्या विषयी बोलणार आहे. मुकदमांच्या आरोपाच्या विषयी बोलणार आहे. तुमच्या आता ताईच्या आत्महत्येच्या विषयी बोलणार आहे. आणि याच्यानंतर पत्रकारांनी कुणी काय विचारलं तर त्याच्याविषयी बोलणार आहे. स्वराज नागरी पतसंस्थेच्या विषयी पहिला आरोप जी दिगंबर आगवणे यांच्या विषयी, त्यांच्या पत्नी त्या नेहमी बोलतात. महिला असल्यामुळे आपण त्यांचा सन्मान ठेवतो आणि मी यापुढेही ठेवत राहणार. माझी एक ऑडिओ क्लिप फिरते, ती तीन वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिप आहे. 2 ते 3 वर्षापूर्वीची. एक सुद्धा शब्द चुकीचा गेलाय का? ती ऑडिओ क्लिप मध्ये सुद्धा त्यांनी तोडून मोडून वापरली. जेवढं पाहिजे तेवढंच दाखवलंय. मी काय म्हणणं होतं ते दाखवलं नाही, पण त्या माझ्या भगिनीला माहिती नाही की माझ्याकडे पण त्याची क्लिप आहे. ती मी पूर्णपणे आज ऐकवणार आहे. दिगंबर आगवणे यांनी आपण स्वराज पतसंस्थेमधनं त्यांना 1 कोटी रुपयाचं कर्ज दिलं होतं. 60-70 लाख रुपये त्यांनी फेडल्यानंतर जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही जाहीर केलं की दिगंबर आगवणेची माझा संबंध तुटला, इथले फलटणचे सगळे पत्रकार या ठिकाणी साक्षीला आहे. मी कारखान्यावर 2-3 दिवसामध्ये बैठक घेऊन सांगितलं होतं की दिगंबर आगवणेला परत जवळ करणार नाही. त्याची कारणं आहेत. जो माणूस स्वतःच्या, आम्ही ताकदीने लढलो, पण जो पैशासाठी कॉम्प्रोमाइज स्वतःच्यासाठी झाला म्हणून त्याच्यासाठी आम्ही जाहीर केलं. दरम्यानच्या काळामध्ये, नंतरच्या काळामध्ये त्याला स्वराज पतसंस्थे
मधून जे कर्ज दिलं होतं त्याच्या हप्त्यासाठी जेव्हा कर्मचारी तिथे गेले, आज भरतो उद्या भरतो, नंतरच्या काळामध्ये त्यांची गरमी वाढायला लागली आणि गरमी वाढायला लागून त्यांनी अॅट्रॉसिटी लावतो शिव्या द्यायला चालू केली, तेव्हाचीही त्यांनी त्यानंतर आपल्या तक्रारीनंतर त्यांनी एक तक्रार SP साहेब यांच्याकडे दाखल केली की याच्यामध्ये म्हणतायत माझे वडील नामदेव आगवणे यांच्यावर 226 कोटी रुपये कर्ज काढले, कुणाच्या सातबाऱ्यावर कर्ज काढलं नव्हतं, 226 कोटी रुपये हे साखर कारखान्यावर कर्ज काढलं होतं, साखर कारखान्याची मालमत्ता आणि माझी मालमत्ता तारण दिली होती, दिगंबरचे माझे संबंध होते, त्यामुळे त्यांच्या वडिलांची आणि बाकीच्यांची साखरवाडीतली मालमत्ता सह तारण दिली आणि ती काढून पण दिली होती त्यांना, पण काढून द्यायच्या आतच एकाच ठिकाणी 3 बँकेचे बोजे त्यांनी चढवले आणि तिथून पुढे आमचा वाद चालू झाला. पुढं रणजित नाईक निंबाळकर यांनी 2013 मध्ये रणजित नाईक निंबाळकर चेअरमन त्यांची पत्नी जिजामाला नाईक निंबाळकर यांना निवडणूक लढवायची असल्यामुळे सन 2013 मध्ये कर्ज काढले आणि आर्थिक वर्षामध्ये त्यांनी पतसंस्थे सुरवडीमध्ये त्या जमिनीचा वाद चालू असल्यामुळे माझ्यावर बोजा दिसण्यासाठी बोजा चढवला. रणजित निंबाळकर यांनी ती गहाण ठेवून 1 कोटी रुपयाचे कर्ज घेतले, त्या प्रकरणात माझ्या सह्या घेतल्या आणि कारखान्याने 59 लाख रुपये परस्पर भरले. सदर कर्ज प्रकरणात माझ्या सह्या असल्यामुळे रणजित नाईक निंबाळकर पतसंस्थेने 138 ऍक्ट प्रमाणे दावा दाखल केलेला आहे. ही तक्रार दावा दाखल केल्यानंतर आहे. पण ह्यात ते आगवणे काय म्हणतात की 2013 मध्ये पंचायत समितीची निवडणूक लढवायचं असल्यामुळे ते कर्ज काढून मी त्यांना दिले. मी माहिती त्यावेळेस घेतली की मला कर्ज दुसऱ्याचं कर्ज काढून निवडणूक कधी लढवायला लागते, कारण आज सुद्धा महाराष्ट्रामधला सर्वाधिक जास्त टॅक्स भरणारा खासदार म्हणून मी होतो. तरी सुद्धा मी पंचायत समितीतनं दाखला घेतला. काय दाखला? ही दिगंबरची तक्रार आहे की मी कर्ज काढलं आणि त्यांनाच दिलं पंचायत समितीच्या इलेक्शनला. पंचायत समितीने दाखला दिला की 14/3/2012 सालीच निवडणूक झाली, त्या जे पंचायत समितीच्या सदस्य झाल्या होत्या. मग 2013 साली कुठनं निवडणूक काढली दिगंबरनी हे कोणाला कळलं नाही, पण फ्रॉड. त्याच्यानंतर हे त्याच्या पत्नीचे म्हणतात ना आम्ही कर्ज काढलं नाही, आमचं हे झालं, हे दिगंबरच्या सह्याचे सगळे नमुने अर्ज पुढे चला. त्याला थकबाकी भरण्याविषयीचं दिलेलं नोटीस, थकबाकी भरण्याविषयीचं दिलेलं नोटीस त्याच्या जामीनदारांना. त्यानंतर दिगंबर आगवणेंनी आम्हाला पतसंस्थेला परत उत्तर दिलं की दिगंबर आगवणे जे हेडलाईन डार्क केलेले तेच इथे घेतलंय. दिगंबर रोहिदास आगवणे उत्तराने कळवित आपल्या मार्फत 15 जून 2021 मध्ये कर्ज वसुलीचे नोटीस मिळाले. नोटीसीमुळे मला 1 कोटी रुपये रक्कम घेतल्याचे नमूद केले. कर्ज रक्कम 58 लाख रुपये व त्यावर व्याज 46 लाख ही मागणी केली. मी वास्तविक पतसंस्थेकडून वरती नमूद केलेले कर्ज घेतले नव्हते. सादरची रक्कम माझ्या कोणत्याही खात्यावर जमा झाली नव्हती. आपल्या नागरी पतसंस्था मार्फत जमा झालेली नाही, त्यामुळे मी नागरी पतसंस्थेचे कर्ज स्वीकारण्याचा संभवच प्रश्नच येत नाही. पुढचा याच्यावर घ्या. 1 कोटी रुपये कर्ज कधीही प्राप्त झाले नाही. माझ्या विरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार नाही. कोऱ्या सह्याच्या ताब्यात असल्यामुळे धनादेशाचा दुरुपयोग करू नये, फौजदारी दावा दाखल करू नये असं दिगंबर आगवणेने म्हणताय. मी सह्याच केलं नाही, मी कर्जच घेतलं नाही. हे त्यानंतर आम्ही SP ऑफिसला, हे सरकार लक्षात घ्या पत्रकार बंधूंनो, हे सरकार महाविकास आघाडीचं होतं. रणजित निंबाळकरच्या विरुद्ध अनेक अर्ज झाले, 20-25 अर्ज झाले. त्यातला हा पहिला का दुसरा अर्ज असेल तर त्याच्या वेळेस त्यांचं मॉर्गेज डीड आम्ही त्या ठिकाणी दिलं. हे दिगंबर आगवण्यांचं मॉर्गेज डीड आहे. पुढे चला. हे पैसे कुठं दिले दिगंबर आगवण्यांना? सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये चेकने दिले आणि दिगंबर आगवणेंनी ते पैसे अशा पद्धतीने चेकने काढून दिले. हे मी म्हणत नाही, रामराजे नाईक निंबाळकर ज्या बँकेचे डायरेक्टर आहेत
त्या डायरेक्टर असणाऱ्या बँकेमध्ये हे चेक दिला होता आणि इथून त्यांनी टप्प्याटप्प्याने पैसे काढून दिले होते. मी पैसेच घेतले नाही. आता त्यांच्या खात्यातनं त्यांनी 5 चेकद्वारे पैसे काढून नेले. आम्ही नेऊ शकतो का? पुढं त्या पावत्या बँकेचं स्टेटमेंट आहे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचं. पुढं मग यांनी न्यायालयात आमच्या विरोधात दावा केला. रणजित निंबाळकर संपूर्ण संचालक मंडळ की एक खासदार आहेत, ये ते अमकय तमकय, आणि मग माझ्यावरनं खोटं प्रकरण करतात न घेता पैसे लादले म्हणून न्यायालयाने चौकशीच्या अंती 156(3) खाली तक्रार दाखल घेऊन तपास करावा असे आदेश दिले. ह्यांच्या ह्या तक्रारीवर हे दिगंबर अगवणेंची तक्रार की तदनंतर आपापसात संगनमत करून 1 कोटी रुपये तत्काळ मंजूर केले वगैरे वगैरे वगैरे. पुढे घ्या, ही त्यांची दिगंबर अगवणेंची तक्रार आहे. त्याच्यानंतर FIR दाखल झाला संचालक मंडळाच्या विरुद्ध माझ्यासहित. तत्कालीन मी संचालक आता त्यावेळेस नव्हतो, पण त्याच्या आधी संचालक होतो. माझ्यावर FIR दाखल झाला. पुढं नंतर मान्य न्यायालयाने जी चौकशी केली, पोलिसांनी चौकशी नाही केली. पोलिसांना जाब जबाब विचारले आणि जाब जबाबामध्ये न्यायालयाने त्याची बी समरीची ऑर्डर पास केली. काय केली? बी समरी म्हणजे खोटा गुन्हा दिगंबर अगवणेंनी दाखल केलेला आहे आणि त्यांना 183 अंतर्गत त्यांना शिक्षेसाठी ठेवलेलं आहे. आता सुद्धा शिक्षेसाठी ठेवलंय, कधीही शिक्षा लागू शकते. जे पतसंस्थेवर आरोप केले त्याला न्यायालयाने त्याचं मत ऐकलं, आमच्या गुन्हा नोंद करायला लावला, चौकशी केली आणि नंतर बी समरी ऍक्ट. आणि ही तारीख आपण सगळ्यांनी तारीख बघावी. 26/2/22 काहीतरी तारीख आहे. सरकार महाविकास आघाडीचं होतं, देवेंद्रजींचं सरकार नव्हतं. श्रीमंत रामराजे सभापती होते. पुढं ही ऑर्डर आहे. पुढं चला, ठीक आहे. बी फायनल ऍक्सेप्टेड, JMFC न्यायालय फलटण. पुढे चला. त्याच वेळेस पोलीस खात्यामध्ये मला 21 वेळा बोलवलं, कारण सरकार त्यांचं होतं. आर्थिक गुन्हे शाखेने माझी चौकशी केली. त्या चौकशीमध्ये गैरअर्जदाराचं म्हणणं, अर्जदाराचं म्हणणं, हे आमचं म्हणणं, हे अर्जदाराचं म्हणणं, आणि चौकशीतली वस्तुस्थिती काय आहे? अर्जदार यांनी 1 कोटी रुपयाचा RTGS द्वारे घेतलेले आहेत, रक्कम घेतल्याचे मान्य करतात, पण वीज कंपनी कोजन यासाठी दिला अशी उडवाउडवीची रक्कम उत्तर दिली. परंतु तसं न करता वैयक्तिक खात्यावर सदर आयुर ट्रेडर अर्जदार यांना थकीत बिलापोटी वर्ग करून देण्याचे रेकॉर्डर उपलब्ध केले. अर्जदार यांच्या पैशाचा व्यवहार एकमेकाच्या संगनमतीने झाला. कर्जदारांनी पैसे स्वीकारले. कारखान्याच्या बिलापोटी खात्यावर गैरअर्जदारांनी भरले. फौजदारी गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही. त्यांनी सांगितलं की त्या दरम्यानच्या काळामध्ये काय झालं होतं की त्यांनी 65 लाख रुपये बघ्यासाठी भरले होते आणि 65 लाखातले फोनवरूनच सांगितलं आम्हाला की तुम्ही मला काय बघ्यास नकोय, कुठनं तरी कर्ज मिळालं होतं, बघ्यास नकोय, पैसे 59 लाख रुपये भरा. त्याच्यावर वेगळा आरोप केलता की 59 लाख रुपये माझे परस्पर माझ्या कर्ज खात्यावर भरले, आमच्या नाही त्याच्याच कर्ज खात्यावर भरले होते, तरी सुद्धा आरोप केला होता. तक्रारी. पुढं आता त्यानंतर आरोप केला होता की 7 ते 8 कोटी रुपयाची खोटी बिलं आम्हाला मारली कारखान्याने. कारखान्याने त्यांचा 5,72,00,000 रुपयाचा चेक न्यायालयामध्ये भरला होता. 138 प्रमाणे कारवाई केली होती. त्यानंतर त्यांनी जिल्हा यांच्याकडे उपाधीक्षक आर्थिक गुन्ह्याकडे अर्ज केला की मी बिलं घेतलीच नाही. लास्ट याला कॉलम मध्ये आपण वाचू शकता की काय म्हणतायत त्याच्यामध्ये. शेवट एकंदरीत अर्जदारांनी उपस्थित केल्यात मुद्द्यात तथ्य दिसून येत नाही. हे सगळं संक्षिप्त चौकशी झाली. 21 वेळा मला बोलवलं होतं, मी कधी बोललो नाही. पुढं तेच ते म्हणतात की आमच्या जमिनीवर 226 कोटी रुपये कर्ज काढलं. ते पिंपळवाडी इथे सेंट्रल बँक आहे, इथे लास्ट पॅरेग्राफ वाचा. बोजा गरजदार विनंतीनं आर्थिक 19-20 मध्ये चढवला होता. 22 मध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाने रेकॉर्डवर प्राप्त आहे. अर्जदार कारखान्याचे व्हाईस चेअरमन भागीदार कोणतंही आश्वासन दिलं नव्हतं. एकंदरीत अर्जदारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यात तथ्य आढळून येत नाही. ह्याच्या वेळेसही सरकार महाविकास आघाडीत होतं. चलो
आता जे कर्ज आम्ही त्यांना दिलतं ना ते त्यांच्या विधानसभेला जो फॉर्म भरला होता ना त्या फॉर्म मध्ये पण उपलब्ध होतं की मी कर्ज दिले किंवा त्यांच्या खात्यावरनं मला 2.5 कोटी रुपये आले. सगळे व्यवहार त्यांच्या विधानसभेच्या फॉर्म मध्ये होते, माझ्याही लोकसभेच्या फॉर्म मध्ये होते. तेच ते म्हटले की पैसेच घेतले नव्हते, मिळालेच नव्हते. तर दिगंबर अगवणेच्या अॅफिडेव्हिट मध्ये हा 81 लाख रुपये बॅलन्स स्वराज पतसंस्थेचा दिसत होता, हे तपासणी अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढं आता दिगंबर अगवणेंनी माझ्यावर आरोप काय केला, हे सगळं टिकना. मग सर्वात मोठा आरोप ह्याच्यापेक्षा झाला. काय आरोप केला की 2000 रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर 2019 साली माढा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. सगळ्यांनी वाचा. कुटुंबियासोबत महालक्ष्मी दर्शनासोबत जायचे ठरवले होते. त्यांची गाडी नादुरुस्त झाली, माझी गाडी नादुरुस्त झाली असल्याने माझी फॉर्च्युनर टोयोटो गाडी भाड्याने नेली. 5 ऑक्टोबर 2019 रोजी महालक्ष्मीसाठी जायचे होते. व्यक्तिगत गाडी नादुरुस्त झाल्यामुळे माझी टोयोटो गाडी 4 ऑक्टोबर रोजी मागितली. अडचणी वाजता विनंती वाजता मी माझी गाडी 4,970 रुपये भाडे तत्वावर दिली. दिगंबर अगवणेला ज्याला विधानसभेला आम्ही सहकार्य केलं त्यांनी त्याची गाडी आम्हाला भाड्याने दिली. माझ्याकडे एवढ्या गाड्या आहेत, ह्याची गाडी भाड्याने घेऊन गेलो मी. रणजितसिंह निंबाळकर ही राजकीय व्यक्ती असून भरपूर मनुष्यबळ आहे, राजकीय पाठबळ असल्यामुळे माझी वेळोवेळी फसवणूक करत आहे. तसे मी त्यांना तसे सांगेल तर मला जिवंत सोडणार नाहीत अशी धमकी दिली. त्यांच्यापासून माझ्या कुटुंबाला धोका आहे. माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचा त्वरित गुन्हा दाखल करून न्याय मिळावा. कोण म्हणतंय? दिगंबर अगवणे. कितीची तक्रार आहे? पत्रकार बंधूंनी वाचलं का? 4,000. आता ही तक्रार तरी मी मान्य करतो, पलीकडची तक्रार तर त्याच्यापेक्षा गंभीर आहे. माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पेट्रोल चोरी केली. मला सुषमाताई, मेहबूब भाई, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, नेते मंडळींना त्यांना म्हणायचंय, जे आमदार साहेबांनी मी सांगितलं की मी रणजितसिंह नाईक निंबाळकर नार्को टेस्ट करायला तयार आहे आणि त्याच्याबरोबर माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी प्रत्येकाने नार्को टेस्ट आज जाहीर माझ्या सगळ्या सोशल मीडियाने करायचं. हा आरोप आहे का? 500 रुपये किमतीचे प्लॅस्टिक पॅन मधून चोरी करताना जयश्री अगवणे यांनी पाहिले व जातीवाचक शिवीगाळ केली. कुणाला? जयश्री अगवणेंना. मीच म्हणून सहन केलं. माझ्या जागी तुम्ही असता तर काय केलं असतं? कशाने हाणला असता? बुटाने हाणला असता. रणजितसिंह निंबाळकर ही राजकीय व्यक्ती असून पाठबळ घडलेल्या एक जीवन, मी तुला 30 खालचं वाक्य इकडे जिवंत सोडणार नाही. माढा लोकसभेत त्वरित त्यांना जातीवाचक शिवीगाळ करणे म्हणजे अॅट्रॉसिटी दाखल करण्यासाठीचा हा पोलीस स्टेशन रोजीचा अर्ज आहे. अगवणेच्या कुटुंबावर किती अत्याचार केले, किती अन्याय केले, हे अन्याय कोण कुणावर करत होतं हे तुमच्या लक्षात येईल. आता ह्याच्यापेक्षाही मोठं कांड आहे. ह्या तक्रारी पोलीस स्टेशननी घेतल्या नाहीत म्हणजे त्याच्यावर माझ्यावर गुन्हा दाखल नाही केला. कशा करतील? त्यांच्या नोकऱ्यात जातील का राहतील? 500 रुपये पेट्रोल चोरण्याकरता खासदार विमानाने गिरवीला आलाय आणि पेट्रोल चोरून पहाटे पळून गेला. हे झालं नाही. हे झालं नाही म्हटल्यानंतर मास्टरमाइंड ऍक्टिव्ह झाला. मास्टरमाइंडने नंतर काय आयडिया दिली? काढा रे आयडिया. हे जरा नाही ते ऑडिओ क्लिप वाजवा. पहिली तर आमच्या जयश्रीताईची ऑडिओ क्लिप जी त्यांनी कापली होती ती जरा नीट ऐका. वाजवा रे जरा जोरात. ठाकूर साहेबांच्या विषयी आता त्यांचा काय संबंध आहे लतीबाईचा ठाकूर साहेबांचा? नाही त्यांच्याविषयी काही नाही, मला तर काय माहिती नाही ह्याचं. नाही कोर्टात जाऊन तुम्ही तक्रार दिली आहे विनयभंगाची. आता असं काय करताय तुम्ही? कोर्टाने फेटाळली आहे का? आता तुम्ही एवढं अडाणी बनू नका. काय होते, खरं बोलत नसल्यामुळे सगळा विषय होतोय. खरं बोलला असता नाही करत. तुम्हाला काय आता मी कोर्टात जाऊन त्यांच्याविषयी तक्रार दिली का मी विनयभंगाची? हो मग तुमची तक्रार आहे. तुम्ही माहिती घ्या. तुम्हाला ठोंबरे वकील आहेत की शिकवायला विचारा की त्यांना ठोंबरे वकिलांना म्हणा कोणाकोणी नावं टाकल्यात. लतीबाईचं नाव आहे, आमच्या ठाकूर साहेबांचं नाव आहे.
की ती विनयभंगाची तक्रार आरोपी नंबर 1 रणजित सिंह हिंदूराव नाईक निंबाळकर, आरोपी नंबर 2 जरा उठा. विनयभंग कुणी केला? मी जिजामाला नाईक निंबाळकर यांनी केला. हे काय आरोपी नंबर 2 कुठे आहेत? खाली आरोपी नंबर 2 ह्याच्यामध्ये या दिसत नसेल तर इथं जिजामाला नाईक निंबाळकर नाव वाचा. आणि हे ऑनलाईन उपलब्ध आहे. हे जे आहे ना हे ऑनलाईन उपलब्ध आहे की मी जिजामाला नाईक निंबाळकर यांनी आगवणे ताईंचा विनयभंग केला. त्याच्याबरोबर आमच्या लतीफबाईंच्या घरात लग्न होतं आणि आमच्या कारखान्याचे संचालक सर्व यांनी विनयभंग केला. आता कोर्ट त्यांना विचारत होतं की विनयभंग मी एकटा करेन, ह्या कशा करतील? मास्टर माइंडला आम्हाला दोघाला गुंतवायचं होतं. डोकं कसं चालतं बघा. आधी भुरटा चोर केला मला. बोललो तुम्हाला कधी मी मला भुरटा चोर केला? 5,000 रुपये भाडं दिलं नाही म्हणून अॅट्रॉसिटी केली. मी बोललो तुम्हाला कधी? काय सहन केलं मला. नंतर माझ्यावर जी मला दादा दादा ज्या क्लिपमध्ये म्हणते त्याच भगिनीने माझ्यावर विनयभंग केला. बोलायचं किती, रडायचं किती आणि लढायचं कोणासाठी? पैशासाठी माणसं जर इतकी माती मोल होत असतील, पैशासाठी माणसं माती खात असतील. आणि मला हे सगळे आरोप बघितल्यानंतर देवेंद्रजींनी म्हटले दादा तुम्हाला यावेळेस तिकीट देणार नाही. म्हटले तुमच्या मोठा खून दरोडा आरोप असता तर विचार केला असता. म्हटले तुमच्या भुरट्या चोरीचा गुन्हा हे इथं कुठे? हे विधानसभेत आहे, हाऊसमध्ये रेकॉर्डला आहे, तुम्ही जाऊन चेक करा. भुरट्या चोराचा आरोप माझ्यावर भुरटा चोर मला केला. आगे चलो रे यार. ह्याच्यावर प्रकरण थांबलं नाही. हे आता काल परवाचा व्हिडिओ आहे ज्या ताई रडतायत. हे कुणाच्या बंगल्यातनं बाहेर ते दिसतंय का? ईडी काय त्या ह्या तिन्ही भावांचा बंगला. यातून त्या ताई कशा बाहेर? जरा व्हिडिओ दाखवा इकडं. पूर्ण सुरुवातपासून चालू करा बरं. ही गाडी बाहेर आली. मुलगा पळत आला आगवण्यांचा. षडयंत्र कसं करतात, कोण करतं? ह्या आगवणे ताई पळत आल्या कारण दिसू नये म्हणून आणि बंगल्यात येते उभं राहिल्या. आता काय झाले? बारके बारक्या पोरांकडे कॅमेरे आलेत. कोणतरी शूट करून पाठवते. आपण करतो का? कुणी जर केलं ही जेव्हा प्रकरण तापायला लागलं की आगवणीताई म्हटलं रडणार, येणार, पोरींची आत्महत्या काढणार, आत्महत्या पण येणार आहे. हे कुणाच्या बंगल्यातनं हे वकील मंडळी सगळी कशी तक्रार करायचं, कसं रडायचं, हे कुणाच्या? ह्या 3 भावांच्या बंगल्यातनं आल्या बाहेर. तयार करलं. एखाद्याची बदनामी. मगाशी वाक्य लिहिलं ना की योद्धा जर शरणगती येत नाही, शरणागती घेत नाही तर त्याला बदनाम करायचा. आणि 1 महिन्यापूर्वी रणजित सिंह निंबाळकर चांगला होता. हे संजय बाबा माझ्याकडे 2 वेळा आले. रामराजांचे 50 निरोप आले की आपण मनोमिलन करू. मी म्हटली कोथळाच बाहेर काढणार माझा. म्हटलं तुमचं मन पण नको, तुमचं मिलन पण नको, काही नको. या ताई बाहेर आल्यानंतर मग परत दुसऱ्या ताईंना संपर्क केला. त्या बिचारीचा काय दोष असे मला वाटत नाही. कारण स्त्री रडली की आपलं सगळं वाटोळच होतं. बरोबर आहे ना? पत्रकारांना पटतं का नाही? पुढे घ्या. आता माझ्या लाडक्या ताईने माझ्यावर आरोप केलेत. किती? 277 गुन्हे ऊस मुकदमावर, ऊस कामगारावर फलटणमध्ये लादले. ताईचा काय दोष आहे का यात? हाय का दोष? ताईला माहिती देणे कोणी दिली? मास्टर माइंडने माहिती दिली. ताईने माहिती तशीच घेतली. कारण समोर जसं सोशल मीडिया पत्रकारांनी माझी बाजूच उचलली नाही, डायरेक्ट मला आतंकवादी गुन्हेगार करून ठेवला. तसंच त्या ताईंनी आपलं जसं येईल तसं वाजवायला चालू केलं. येईल तसं वाजवायचं. आता ह्या 277 गुन्ह्यामध्ये फलटणमध्ये फक्त 37 गुन्हे आहेत. किती? 37. त्यातल्या 12 गुन्हे स्वराज कारखान्याचे आहेत, 10-12 गुन्हे श्रीरामचे आहेत, साखरवाडीचे आहेत, शरयूचे आहेत. जिल्ह्यात
गुन्ह्यात मिळून 2021 नंतर 2025 पर्यंत 160 गुन्हे संपूर्ण जिल्ह्याचे. मग 277 गुन्हे कुठनं आले का? हे आजची प्रेस नोट आहे एसपीची, सगळ्यांच्या व्हॉट्सअपवर असेल, दुपारीच आली आहे. काय म्हणतायत पोलीस अधीक्षक? 2022 ते 25 मध्ये 160 फसवणुकीचे गुन्हे, टोळी मुकदमांचे आणि ह्यांचे कुणाचे? कारखाना व जिल्ह्यातील वार्ताहर प्रतिनिधी, साखर कारखान्यातर्फे फसवणुकीचे गुन्ह्याची माहिती वारंवार विचारणा केली. प्रसारमाध्यमांमध्ये गुन्ह्याच्या संख्येबाबत अनेक गैरसमज आहेत, त्यानुसार माहिती देण्यात येते. सातारा जिल्ह्यात 22 ते 25 कालावधीमध्ये 160 फसवणुकीचे गुन्हे आहेत. साखर कारखान्याचे पैसे बुडले, तिथं लोकांना मारलं, त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला नको का? आपल्या लोकांना टोळी मुकदमांना फसवलं, गुन्हा दाखल करायला नको? माझं काय चुकतंय का? आणि कारखाना ही स्वतंत्र संस्था आहे, मी तिथे काय संचालक नाही, चेअरमन नाही. सगळ्या कारखान्यांनी गुन्हे दाखल केले. फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकरनी 277 गुन्हे दाखल केले. रणजितसिंह निंबाळकरच्या इथं वसुली केंद्र आहे, पोलीस छळ छावणी आहे, सगळं आहे. पण वस्तुस्थिती हे मित्रांनो, जो मित्र माझा जो बोलतोय त्यांनी माहिती घ्यावी. मला बोलण्याबद्दल, आरोप करणाऱ्याबद्दल, आरोपाला रणजितसिंह निंबाळकर घाबरत नाही आणि गुन्हा केला तर शिक्षेलाही घाबरत नाही, पण जो गुन्हा नाही केला तर कुणाच्या बापाला घाबरत नाही. पुढे चला. हे बघा, कारखान्यांचे गुन्हे फलटण तालुक्यामध्ये स्वराज कारखान्याचे 1 ते 5, तुमच्या दत्त इंडियाचे गुन्हे. पुढे चला. हे सगळे स्वराज, इतर फिर्यादी, सिरम कारखान्याचे गुन्हे, शरीव कारखान्याचे गुन्हे. हे काळे साहेबांची माहिती, फलटण शहर पोलीस स्टेशन. आगे चलो. आता ह्याच्यापेक्षा गंभीर प्रकरण समोर आलं. काय प्रकरण समोर आलं? बीडमध्ये ज्यांच्यावर आम्ही FIR केल्या, आम्ही समजा 10 लोकांवर FIR केल्या, फलटण मधनं त्यांना माणसं जाऊन भेटायला लागली की तुम्ही कारखान्यांच्या विषयावर आणि रणजितसिंह निंबाळकर गरम भट्टी लगाव तडका, कारखान्याचे मुकदम द्यायला लागले की रणजितसिंह निंबाळकरनी कसं त्यांच्या लोकांनी कसं मारलं, पोलिसांनी कसं मारलं, मुंडेताईंनी त्यांना मदत केली, त्या बिचारी मयत झाली तिचा, आणि एकाही ह्या ज्या मुकदमांच्या विरुद्ध आम्ही तक्रार केल्या त्याच्या एकाही मुकदमाला, ज्या मुकदम बोलले त्याच्या एकाही मुकदमाला त्यांनी टेस्ट केलं नव्हतं. पण प्रत्येक मुकदम म्हणायचा मुंडेताई मला भेटली आणि मीच तो मुकदम. जयारी हे ते गुन्हे. आता हे भाऊसाहेब राठोड म्हणून एक व्यक्ती बोलला परवा बीडमध्ये, त्याच्यावर इतर ठिकाणचे गुन्हे किती आहेत ते काढले. ज्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल केले ते हबप नाहीत. सगळ्यांनी, पत्रकारांनी बघावं. हे भाऊसाहेब राठोड तो जो बोलला त्याची ही परिस्थिती. मधुकर राठोड म्हणून त्याचा भाऊ बोलला, विमानतळात नेलं, पोलीस स्टेशन पासून उचलून विमानतळात नेलं आणि झाडाला उलट टांगून मारलं. मी 2-3 दिवस झालं पत्रकार परिषद घ्यायला मला उशीर झाला, म्हणजे विमानतळावर झाड शोधत होतो मी, कुठे झाड विमानतळात झाड नाही, आणि ह्या बिन झाडाचा मुकदम उलटा टांगला आणि तो म्हणतो की मला मारलं. अरे वार पट्या. त्या भाऊसाहेबच्यावर किती शिवाजी गरकळ नावाचा एक वयस्कर मुकदम. मी होतो, मलाच अस्वस्थ वाटायला लागलं, मुंडेताईंनी मला आधार नेला आणि पोलिसांनी मला घेऊन गेले. त्याच्यावर इतर कारखान्यांचे गुन्हे किती तेही बघा. हे सर्टिफिकेट आहेत, तोंडी बोलत नाही, कुणी सह्या केल्या, रिमांड रिपोर्ट बदले सर्टिफिकेट, याच्या मुंड्यांच्या सह्या नाहीत. बीडकरांना मला तुम्हाला सांगायचंय, मुंडेताईंनी ह्या मुकदमांचा आमचा काय संबंध नाही, त्याच्यावर सह्या केलेल्या नाहीत, मुंडेताईचा काय यामध्ये विषय नाही. तुम्हाला भडकवलं जातंय, तुम्हाला चिडवलं जातंय. आता हे मुकदम का चिडलेत? कारण ह्यांचे आरोप सिद्ध झालेत. ह्यांना लाईफ लागणार आहे, लाईफ. 15 वर्ष शिक्षा लागणार आहे. किती? 15 वर्ष. मग साहजिक आहे ना, 15 वर्ष शिक्षा लागणार असेल तर आता रेटून खोटं बोलतात. कसं खोटं बोलतात एकदा बघूया आपण. चलो आगे. आता हा व्यक्ती बघा,
चालू करा. विमानतळावर नेऊन मला मारणाचं मारलं. आज बी माझा मनका हा काम करीत नाही. कारण का आता कशाने मारहाण करत होते? ते मला झाडाला बांधून वरून खाली मानेवर सोडित होते आणि परत लाता बुक्या काट्या आणि ते ह्याचे मोटरसायकलचे हे होते शॉकअप होते हो साहेब. अशा पद्धतीने मला मारहाण केली. विमानतळावर झाड शोधून दाखव. आणि विमानतळाच्या भिंतीला लागून दिवाणी न्यायालय, दिवाणी न्यायालयाची भिंत संपती की पोलीस स्टेशन आहे. ह्या पट्ट्याला दिवसा न्याला लटका निसर्ग राहिलं होतं, निसर्गावर नेऊन ठेवला म्हटले. अरे मारला तर तुला निदान बाहेर नेऊन ठेवत्याल. एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये कसं कोण नेऊन ठेवल? निसर्ग बदनाम, दिवाणी न्यायालय शेजारी आहे. हे महाशय काय म्हणतात बघा. मला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पोलीस स्टेशनला नंतर पुन्हा दवाखान्यात गेले. आपल्या मुंबई तळ्यात आहे काल आपल्या बिळला जी घटना घडली त्या ताईने तपासलं मला. त्या पीएसआयने ओळख करून दिली. हे बीपीच्या मला हेवी ओळख करून दिल्यावर तपासून बीपी तपासून आम्हाला त्यांचं ते लेटर दिलं आणि पोलीस स्टेशनला नेऊन आम्हाला 3 दिवसाचा पिशार दिला. तुमच्या वेळेला असं घडलं होतं का की तुमचा जो बीपी आहे किंवा चांगला वेगळा रिपोर्ट द्या असं काही बोलले होते ते मॅडमला? नाही, माझा बीपी चांगला स्वतः त्याच्यामध्ये याचा काही प्रश्न नाही. तुमच्या समोर कधी घडलं होतं असं की वेगळा रिपोर्ट घेण्याच्या संदर्भात? नाही, माझ्या समोर नाही, पण मॅडमची माझी ओळख झालेली आहे. त्यांच्याशी संवाद झाल्यावर नंतर कधी बोलणं झालं तुमचं त्या डॉक्टरचं की असं काही तिथं होतं? नाही झालं ताई संग बोलणं. माझं 2 वेळ झालंय, पण नंतर माझं नाही बोलणं झालं. ह्यांनाही मुंडेताई भेटल्या. एक तर मुकदमा अजून दाखवायचा आहे तर 2021 मुंडेताई 23 मध्ये आल्या, ते 2021लाच भेटल्या त्यांना. मास्टर माइंड जोरात आहे हो. पुढे घ्या. ह्यो माणूस इतका हरामखोर आहे रणजित दादा. हा हरामखोर. याच्या अगोदर मी फलटण शुगरला म्हणजे हनुमंतराव पवार होते चेअरमन. त्या टायमाला त्यांचा दुसरा गावात कारखाना आहे. तिथं मी 10 वर्ष काढलेले येतो. त्या हनुमंतराव पवाराचा सुद्धा ह्या माणसाने काटा काढलेला आहे. ते आपण लय किरकोळीत. हा, माझ्या समोरची गोष्ट आहे. हनुमंतराव पवार त्या भागातला होता. ऍक्सिडेंट मध्ये लावून ऍक्सिडेंट मध्ये त्याचा काटा काढला. मी त्यावेळेस सायकली फिरत होतो. 17 वर्षाचा होतो. 1997 साली त्यांचा मृत्यू झाला होता. मी 18-19 वर्षाचा असेल. आणि अशा परिस्थितीमध्ये हे महाशय म्हणते माझ्या समोर हनुमंतराव पवारांचा काटा काढला. जय हरी. आगे चलिए. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये एका अर्जावरती महिला डॉक्टरने उल्लेख केला होता ज्यांनी सुसाईड केलं. या संपूर्ण प्रकरणामध्ये एका अर्जावरती महिला डॉक्टरने उल्लेख केला होता ज्यांनी सुसाईड केलं, आत्महत्या केली की फिट अनफिट सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भात त्यांच्यावर खासदारांच्या 2 पीएनी येऊन दबाव टाकला. ते सगळं प्रकरण तुमचं होतं का? हो. माझं प्रकरणच होतं ते. त्याचा तपासणी रिपोर्ट आहे. मी तपासलाय त्याला. पुढं वाजवा ह्याचं वाजवा पूर्ण. या संपूर्ण प्रकरणामध्ये एका अर्जावरती महिला डॉक्टरने उल्लेख केला होता ज्यांनी सुसाईड केलं, आत्महत्या केली की फिट अनफिट सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भात त्यांच्यावर ते सगळं प्रकरण तुमचं होतं का? हो. ते प्रकरण माझंच होतं. ते पुढे चल, जाऊन द्या. पुढे चल. आता मी धनंजय आत्माराम नावरे सोशल मीडिया वन न्यूज चॅनल यांना विनंती करतोय की आमचं नलावरे हे जे प्रकरण आहे हे न्यायप्रविष्ट आहे. आम्ही पोलिसांना व याची माहिती आहे तरी न्यूज चॅनल व सोशल मीडिया यांनी वक्तव्य करू नये ही विनंती. त्यांचं म्हणणं हे दिलं होतं की हा रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार निंबाळकर त्यांच्या भावाच्या आत्महत्येस त्याच्या कुटुंबाने दिलं होतं. त्यांचं पण त्या बिचाऱ्यांनी विनंती केली आहे की त्याच्याबद्दल जास्त बोलू नका. काय परिस्थिती, त्या माणसा गरीब माणूस आहे. त्या माणसाला रोज जाऊन डिवचलं जातं. किती पैसे घेतले? अरे बाबा, माझा त्या माणसाशी काय संबंध नाही. त्याच्या कुटुंबाने दुसऱ्या दिवशी जबाब दिलेले आहेत. त्याच्या तोंडात शब्द घातला. मास्टर माइंड. त्यामुळं सोशल मीडियाला माझी विनंती आहे की ह्या माणसांच्या, ह्या कुटुंबाच्या बाबतीत
कृपया करून त्यांच्या ऑडिओ क्लिप्स त्यांच्या त्रास होतोय त्यांच्या कुटुंबाला फिरवू नका. आता हे महबूब बाय शेजारी कोण आहे, येऊन गेले ते आत्ताच. हे सगळं तयार कसं झालं? दिगंबर अगोने यांचा रामराजेमध्ये माझा कधी संबंध नाही. शेजारी ताई आमच्या धैर्यशील मोहिते पाटलांना जाऊन भेटल्या होत्या. प्रोटीन कुठनं, आता बोलायला प्रोटीन तर पाहिजे ना, आयडिया. हे उत्तमराव आहेत. दुर्दैवी मला लाज वाटते. माझा खून जरी केला असता ना तरी चाललं असतं. मास्टर माइंडनी त्या 2 पोरींचं ट्रेनिंग घेतलं. काय केलं? ट्रेनिंग घेतलं. लोकसभेची निवडणूक होती, 4-8 दिवसावर तिकीट राहिलं, त्याचं तिकीट कसं कापलं जाईल. त्या पोरींना नकली आत्महत्या करायला लावली, स्वतःच्या दवाखान्यामध्ये आणून ऍडमिट केलं. आणि हिथं ती काय ठिकाणा म्हटल्यावर डॉक्टर हसायला लागल्यावर पुण्याला घेऊन गेले. ही परिस्थिती म्हणजे रणजितसिंह निंबाळकर पेट्रोल चोर, रणजितसिंह निंबाळकर विनयभंग करणारा, रणजितसिंह निंबाळकर गाडी भाडं न देणारा, अट्रॉसिटी शिवेगाळ करणारा. राहिलं होतं एवढंच की फक्त या कुटुंबाने माझ्यावर आत्महत्येचं प्रकरण दाखल करायचं होतं, तेही मास्टर माइंडने दाखल करून टाकलं. पण मास्टर माइंडने मग इथं गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, तपासणी करून घ्यायला पाहिजे होती, मेडिकल रिपोर्ट खोटे बनवायची गरज नव्हती. एखाद्या वेळेस एवढं करण्यापेक्षा मास्टर माइंडने माझी सुपारी देऊन गोळी घातली असती तरी चाललं असतं ना. किती माणसाला त्रास द्यायचा एखाद्याला, किती सहन करायचं, आणि तरी सुद्धा म्हणायचं बदला घ्यायचा नाही, बदलाव आणायचा आहे. हा रणजितसिंह नाईक निंबाळकर ते करतोय. चलो आगे. आता आदरणीय संपदाताईच्या विषयामधला हे विषय आपण सगळ्यांनी नीट समजून घ्यायचा आहे. त्यांच्यावर त्यांच्या खात्याअंतर्गत पोलिसांच्या तक्रारीविषयी चौकशी चालली होती. काय चालली होती? चौकशी. त्या चौकशीमध्ये त्या ताई काय म्हणतायत की माननीय खासदार यांचे 2 PA त्या ठिकाणी आले होते. त्यांनी मला खासदारांना फोनवर बोलणं करून दिलं. मी खासदार सरांनी विचारणा केली की पोलिसां कर्मचाऱ्यांनी आपल्याविषयी कंप्लेंट आहे, त्याविषयी आपलं काय म्हणणं आहे का? तेव्हा त्यांनी असे सांगितले की आरोप चुकीचे आहेत, असे माझ्याकडून होणार ना, पुन्हा होणार नाही. त्यांना मी हमी दिली. एवढंच वाक्य मास्टर माइंडला सापडलं. आणि तो खासदार, हे वाक्याचं कधीच 4 महिन्याचं, ते मेडिकल डॉक्टर आहेत. जेव्हा मी इथे एखादा मुकदम वगैरे आणतो ना तेव्हा वेगवेगळ्या खासदार आमदारांचे फोन येतात. त्यांचे तालुक्यातले कार्यकर्ते असतात ना. हे कुठल्या खासदाराने फोन केला आणि त्या ज्यांनी कोणी केला, मी तर म्हटलं मला आठवतच नाही, मी 100 फोन करत असतो, मी पण केलास. ह्याच्यामध्ये गैर काय? पण खासदारांनी त्यांच्या PAनी दबाव आणला. 6 महिन्यापूर्वीच्या दबाव आणलेल्या ताई मधुदीप हॉटेलला जाऊन स्वतःच्या हस्ताक्षराने हातावर लिहून गुन्हेगारांची नावं गळ्यात फास ऐकून ह्या PAच्या दबावामुळे आत्महत्या करू शकेल का? करू शकते का? आणि ह्यात काय म्हटलंय, पोलिसांनी तुमच्या जी तक्रार त्यांच्याविषयी चालू होती त्याच्याविषयीची माहिती त्यांनी घेतली होती. मी खासदार नाही, 1.5 वर्ष झालं पडलोय. पण ठीक आहे, ह्याच्यामध्ये गैर नाही की फक्त एवढंच की संपदा मुंडेच्या आत्महत्या दाखवायची, सगळ्या चॅनलवाल्यांनी फास दाखवायचा आणि माझा फोटो शेजार दाखवायचा. जय हरी. पुढे चला. आता फोन करणाऱ्या त्याच्या कुटुंबाने स्टेटमेंट दिलं की कोण PA वाजवा. त्यांचे खासदार असा आपण उल्लेख करताय, पण त्यांचं नाव तुम्हाला माहिती आहे का? कोणाविषयी आपण बोलतो? नाही सर, नाही माहिती. अच्छा, मग ते फलटणचे खासदार होते हे कशावरून तुम्ही सांगताय? कुठल्या आधारावर तुम्ही हे सांगताय की ते फलटणचेच खासदार होते? ते कदाचित त्याच्या ओळखीचे असावेत, कारण त्यांच्या आधी पण त्यांचे फोन यायचे. अच्छा, खासदारांच्या PAची नावं आपल्याला माहिती आहेत? हिवरे का काहीतरी असं सांगितलंय, पण कन्फर्म मला माहिती नाही. हिरवे काय संबंध आहे? मुकुंद रणवरेंनी आदल्या दिवशी रात्री रोहित नागटेळेंच्या फोनला फोन केला आणि कोणाचा नंबर आहे हे कशावर चेक केला? ट्रू कॉलरवर.
ही त्याची मिस कॉल पडलेला, ही त्याची डायल हिस्ट्री. रणजित सिंह निंबाळकरला काय येडा समजतं का? दुसऱ्या दिवशी पांडुरंग गुंजवते, पांडुरंग हरी. पांडुरंगाने तेच केलं. काय केलं पांडुरंगाने? रोहित नागटेळे शेजारीच राहतात, कधीही जमत नाही त्यांचं. त्यांच्या फोनला फोन करून म्हटले माझा फोन हँग झालाय. कोण बोलतंय? रोहित बोलतोय ना. फोन रोहितने परत कॉल केला त्यांना, साधा कॉल केला. का फोन केला तर विचारलं. रोहित त्यावेळेस माझ्या शेजारी होता. मी सांगितलं रोहित उद्या त्या पीएनच्या जागा तुमचं आणि राजेशचं नाव येणार, हे मला माहिती होतं. तेवढं मास्टर माइंडला ओळखतो ना मी. ह्या दोघांनाही रामराजेंच्या बंगल्यावरनं हा रामराजेचा पीए मुकुंद रणवरे आणि ह्या दोघांच्याही फोनला फोन करून चेक केलं की ह्याच नाव द्यायचं ना. मग नाव दिलं. मग दुसऱ्या दिवशी ताई सांगायला लागल्यात रोहित नागटेळे, राजेंद्र शिंदे ही नावं तयार झाली आणि ह्यात आली. हिरवे गायब झाला. आणि त्या हिरव्याने तरी काय बिचाऱ्याने केलं होतं? खासदाराला फोन जोडून दिला, माहिती घेतली होती फक्त. तो खासदार मीच, पीएच माझे. जय हरी. चला पुढं. आता असंच एक प्रकरण जयकुमार गोरे साहेबांच्या बाबतीत झालं होतं. हे महाराष्ट्र टाइम्सची बातमी आहे. काय म्हणतात आपले श्रीमंत? ऐका. मॅडम नमस्ते. तुमचा मेसेज आला, मुद्दाम प्रणितीला भेटलो. हो हो नाही बरं झालं ते. मी पण परत काय ते परत इतकं आपण तुम्ही धाडस केलंय ते माझ्या डोक्यात म्हणाला. आता एक काम करा, तुम्ही घरीच थांबा. प्रगती साडेचार तू गाडी आणली नाही बघ, तो येईल तुमच्याकडे. बर 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 ठीक आहे चालेल. तिथनं काय करा, आता थोडीशी सोय करतो मी. त्याचं मोठं काम म्हणजे त्या कुपरमध्ये तुमची थोडीशी सोय करतो. बर चालेल. कुपर म्हणजे शेजारीच आहे. बर 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 नाही काय हरकत नाही. तुमचं हे बँकेचं होईपर्यंत कुठल्या प्रकारच्या बँकेच्या माझ्या डोक्यात काय ते मी तुम्हाला सांगतो. ते आकाश बँक इन्शुरन्स नावाचा एक प्रकार आहे. त्याच्यात कसं असतं, या बँकेच्या 300-350 शाखा आहेत. ते आम्ही कुठल्या तरी एका इन्शुरन्स कंपनीला तिथं बसायची परवानगी देणार आणि धरून झाला की सातारच्या एका ब्रँचमध्ये 5 कोटीचा टर्नओव्हर त्यांचा झाला माझा इन्शुरन्स कंपनीला. तुला 17% पैसे आम्हाला बँकेला मिळणार. तिथं आम्ही काय करणार होतो, ती इन्शुरन्स कंपनी जी कोणी येईल टेंडर होईल त्यांना आम्ही पैसे घेणार की हे आमचे 50 घ्या, असा एक विषय. पण तो इन्शुरन्स कंपनीकडनं होईल. हे जर तुमचं जोडलं तुमची सोय होईल ना, जवळच्या जवळ बरोबर. पण त्यामध्ये दुसरा पॉईंट असा आहे की आता मी मध्यंतरी एक ठिकाणी जात होते, खूपच प्रॉब्लेम झाला होता. प्रदीप भाऊला मी बोलले होते सगळं. तर ह्याची माणसं येऊन तिथं सांगून गेली की तुम्ही त्या बाईला, आणि अक्षरशः म्हणजे एका महिन्यात मला त्या लोकांनी कुठलंही कारण नसतं मॅडम लोक जे असतात त्यामुळे मी कधी भाऊला बोलले होते की मला सातारा नको, मी सातारचं घर कुठेही राहते. कारण मी सुद्धा इतकी डिस्टर्ब झाले नाही या सगळ्या प्रकारात. म्हणजे तो असं म्हणतात ना, करायला गेलो गणपतीन झाला मारुती, तसं झालं. एकतर ते सगळे बॅचेस वगैरे माझ्या सगळ्या बंद झाल्या. सगळं म्हणजे इन्कम सोर्स सगळं पूर्ण थंडावला. काय काय करत ह्या सगळ्या शासनाच्या स्कीम्स असतात ना ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत, त्या मी रन करायच्या. आता जवळजवळ 9-10 वर्ष झालं त्यामध्ये माझा चांगला जम बसला होता. आणि त्यामध्ये एका बॅचला मला साधारण एक 70 ते 80,000 रुपये मला त्यात मिळायचे. अशा वर्षाच्या 10-12 बॅचेस होऊन जायच्या त्या वेगवेगळ्या ठिकाणी. मग त्यामुळे ते माझं इन्कम सोर्स अगदी छान चाललेला होता. आणि आता कसं झालं त्यात माझी मोनोपॉली झालेली की मी छान चांगलं काम करते. तुम्हाला कोण म्हणतं करून? अहो मी तेच भाऊला बोलले की आमचं कॉलेज मी टायअप केलं त्यासाठी पंतप्रतिनिधी पाटणचं बाळासाहेब देसाई, सातारचं कला वाणिज्य. ते ह्या जयकुमारने गुन्हा नोंदवला, पेपरला माझं नाव आलं की ती कामं माझ्या हातातून गेली. हॅलो नाही तुमचं चालून द्या, माझा माईक. मॅडम नमस्कार. हा नमस्ते. नाही परत नका लावू, जिथपर्यंत आलो तिथपर्यंत लावा.
दुसरी. हॅलो. चला म्हणजे एक एक मिनिट बोला. चला पत्रिका असल्या तर लवकर द्या. चला बरोबर तारीख एवढ्यात मिळणार नाही, मला वेळ नाही. मी आज 2 दिवसांनी परत तारीख. हॅलो. हॅलो, मोहिते बोलते मी सातारावरून. मी आता घारगे काकांच्याकडे जाऊन आले तर ते म्हणले तू फोन कर, मी त्यांना बोललोय म्हणून. तर मग आम्ही दोघं मिळून करू ना. मला तुम्हाला काय पाहिजे? फलटणला येऊन भेटून जाऊ का मी? म्हणजे मला तुम्हाला डिटेल सांगता येईल. आधीच बाबा लक्ष असते त्यांचं. मला ना ते कॉलेजला ती स्कीमच रन करायची आणि त्यामध्ये मला चांगले मिळतील. औंधच्या कॉलेजवरती. कुठल्या? औंधचं कॉलेज आहे ना राजश्रीपती, त्यावरती रन करायची आहे. कारण ते प्रायव्हेट कॉलेज ना काहीतरी. हो हो. त्यांना काय मी सांगू शकतो. सांगितलं होतं गाडगे साहेब. हो ना. पण सांगेन मी, पण ते थोडं अवघड होईल. ऐकतील नाही ऐकतील आणि ते सगळं आजीलाच बघतात कसं जाणार. हो नाही ते आहे माझ्या कानावरती आणि त्यांच्यावरून फक्त काय मान्यताच मिळेल, पण बाकीचं सेटअप वगैरे लावायला किंवा गव्हर्नमेंटला जे पाठवायचे जे आहेत पैसे वगैरे, तर तो सगळ्यात मोठा मेन प्रॉब्लेम आहे. म्हणून मी काकांच्याकडे पण गेले होते. बोलले मला ती मदत आम्ही बरोबर स्कीम तर चालू करा कुठं. हा मग तेच ना. हो ना. पण हे सुरुवातीला हे का जर गव्हर्नमेंटचं वगैरे सगळं पाठवलं ना तर माझं स्वतः 1 महिन्या 1.5 महिन्यात काम सुरू होईल. बसूय मी अक्षरशः. म्हणजे तुम्हाला पहिल्याने पैसेच पाहिजे. हा हा. मग सांगतो करतो मग कुठं मी करतो. आणि किती दिवस लागतील? म्हणजे माझं ना तुम्हाला मी खरं सांगते. कागद तयार करून ठेवा. माहिती आहे मला माझं. जयकुमार गोरेचा कसा कार्यक्रम लावला होता बघा मास्टर माइंडनी. काळजी करू आम्ही बरोबर. घाबरू नका एवढा विषय. नाही नाही नाही, तुम्ही दोघं असल्यावर मी नाही घाबरत. आम्ही दोघं आलं काय खरं की तुमचं तिथं कुपरमध्ये व्हायलाच पाहिलं. नाही ना झालं. आणि मी एका जॉबवरती कोणाचं तरी झालं ना मला. नाही झालं. त्याचंही नाही झालं. कुणाचंच नाही. त्यामुळे तर खूप प्रॉब्लेम. आणि ही स्कीम काय शिकल्या? तो ENTC झालेला आहे, डिप्लोमा झाला त्याचा सातारा पॉलिटेक्निकला. त्याला भेटायला पाठवता का मग? हो पाठवते. फलटणला मी या आठवड्यात नाही, 2 दिवस येतं. 12ला बघा मी कुठे. 12 तारखेला का? बर चालेल पाठवते. त्याचंही कुठंतरी झालं ना तर बरं होईल. म्हणजे सगळे. देवराज मोहिते. कुठे आहे तुमचं? नाही भाचाच आहे, भावाचा मुलगा. बर ठीक आहे ओके. मग आता मी घाडगे काकांना काय सांगू? ते म्हटलेत बोलले मला फोन कर. मला झालंय बोलणं, करून सांगा. करायचं म्हणून एवढं सांगितलं, एवढं सांगा. बर चालेल ठीक आहे. मी तुमची खूप आभारी आहे. आवाज कोणाचा आहे? मी तर ओळखत नाही आवाज. आवाज मला ओळखायला आला नाही. पत्रकार बंधूंना आवाज ओळखायला आला का? मास्टर माइंड महिलांच्या मार्फत कसं कार्यक्रम करतोय? ताई तुम्हाला ओळखायला आला का? आवाज कोणाचा आहे हा? अरे का जोरात बोला, मी स्टेजवर ऐकाय ना मला. रामभाऊ आगे चलो. आता मी म्हणत नाही बरं का, सुषमा ताई सांगणार आहेत आपल्याला की हे आरोप आणि हे डॉक्युमेंट हे सगळं कोण पुरवतंय. मी नाही सांगणार. चलो. शस्त्र किती आहेत बघा, रिव्हॉल्वर किती आहेत, तलवारी किती आहेत, जंबिये किती आहेत. काय भीती आहे या माणसाला? कुणाची भीती आहे? भीती आहे. कोणाचा आहे ना? मी नाही सांगत.
ताई जरा सांगा कोण करतंय फलटणची बदनामी? मागणं आवाज आला पाहिजे. हा समोर उभा असणारा 500 रुपये पेट्रोलचा चोर कोणी निर्माण केला? हे सुषमाताई आहेत. सुषमाताई, आम्हाला तुम्हाला तुमच्याबद्दल काय बोलायचं नाहीये, पण दुर्दैवाने तुमच्या मोबाईल मधून जे काय फलटणकरांना दिसायचं होतं ते दिसलेलं आहे. आगे चलो. आणि सगळी शस्त्र दर दसऱ्याला पुजणार आहे. एक सुद्धा शस्त्र बेकायदेशीर नाही आहे, ताई काळजी करू नका. सगळ्यांची माझ्याकडे स्पेशल लायसन्स आहे. रणजित निंबाळकर ही जुनी शस्त्र बाकी शस्त्र करण्याकरता विशेष लायसन्स धारण करतोय, त्यामुळे जास्त शस्त्र बाळगण्याची माझ्याकडे परवानगी आहे. बर, परत क्लिप लावा. वन्स मोर म्हणतायत. अरे आता माझा कॉमेडी शो करू नका म्हणजे झालं. हे लावा रे परत ती. न्यूज 18 ला बघायचं आहे. पहिली दुसरी ही जी मुलाखत जेव्हा दिली शस्त्रांच्या बद्दल, जरा काय होतंय टेक्निकल प्रॉब्लेम. अरे सुरुवात नाही करायची, शेवटाकडे निघालोय आपण आता. एकदा ह्या भस्मासुरांचा शेवट करायचा आहे. अरे नको सारखा चेहरा दाखवू, भीती वाटते मला. किती आहेत, तलवार किती आहेत, जंबिया किती आहेत? अरे काय तुम्ही कॉपीराईट काय भीती आहे या माणसाला? कुणाची भीती आहे? कुणाची भीती आहे? ह्याची भीती आहे. आता जायचं का पुढं? चला पुढं. आपल्या ताईविषयी कोणी काय बोलायचं नाही, तिची चूक नाही. आगे चलो. मी चांगला एंटरटेनमेंट शो करू शकतो अशी मला वाटायला लागलेली. धंदा बदलायचा काय? बघा, तुम्ही जर मला जवळ नाही केलं तर मी इंडस्ट्री चेंज करून दुसरीकडे जाईन. आता काल ते म्हणाले होते की ह्याला 96 कुळी असल्याचा अभिमान आहे. हाय 96 कुळी ओरिजिनल नाईक निंबाळकर आहे, काय शंका आहे का? 1200 वर्षाचा इतिहास खाली येतोय आणि डुप्लिकेट नाही, मिक्स नाही, काय नाही काय नाही, ओरिजिनल 96 कुळी आहे. हाय तर हाय, कशाला चिडताय? आगे चलो. दत्त नाही, मला काय बोलायचं नाही. हे जे संभाजीराव जे आमच्या मूळ होते, बन्यासाहेब म्हणजे माझे पंजोबा, म्हणजे निळकंठराव धनेचे वडील, रघुनाथराव हा त्यांचा पुतण्या म्हणजे मालोजीराजे, म्हणजे माझ्या आजोबाचे मालोजीराजे. तिकडे इकडे घ्या. माझ्या आजोबाचे मालोजीराजे कोण आहेत? तिकडून आलेत, आमच्या घरात आलेत. कोण आलेत? इथं मालोजीराजे दिसत आहेत का? इथे आहेत मालोजीराजे. कोण आहेत हे? माझ्या आजोबांचे सक्के चुलत भाऊ. मालोजीराजेंचे वडील आणि माझे पंजोबा हे सक्के भाऊ आहेत. हा निंबाळकरच नाही, नाईक निंबाळकर नाही. आसूला गेलं की शिवरूपराजांना म्हणायचं शेवटी घर आमचं आहे, करमाळ्याला गेलं की म्हणायचं हे मलठणचा आहे, आमचा काही संबंध नाही. एक ठिकाणी कुठंतरी एकत्र येऊन द्या. पण मी ओरिजिनल आहे.
चला पुढं. बोलो झाले, मला संपलेलंही कळालं नाही. एका पाठोपाठ दिगंबर अगोने त्यांच्या मुलीच्या जी काय संभाव्य मास्टर माइंडने डिझाईन केलेली आत्महत्या, बेसमरी, पेट्रोल चोरी, 354 ऊस मुकादम, सुषमा अंधारेताईंचा जो आरोप होता 277 केसेस राहिला. आता बॉयलरचा एक त्यांनी सांगितलं की बॉयलर मध्ये काही लोकांना नेऊन टाकलं. आता बीडवरनं 400 किलोमीटर घेऊन बॉयलर मध्ये तिकडे कशाला टाकायला नेऊन पाहिजे कारखान्याच्या? गरज आहे का? जर एखाद्याला मारलं तर तिकडेच टाकतील ना. जसं भोसले साहेबांनी सांगितलं की बाबा मारलेलं आणून कशाला आपल्या घरात आणायचं. पण आपण शेळी मेली तरी पंचनामा करतो ना. आमदार साहेब तर प्रत्येक गायचा शेळीचा पंचनामा करतात अलीकडे. आणि मग माणूस एखाद्याच्या घरामध्ये मेल्यानंतर पंचनामा होत नाही का? असा कुठली कथा ऐकली काय बॉयलर मध्ये टाकलं वगैरे? आणि हा बॉयलर आमची कंपनी चालवत नाही, थर्मॅक्स नावाची कंपनी चालवते. ती स्टीम आम्हाला काढून देते. 1,00,000 कोटीची कंपनी, 10,000 कोटी प्रॉफिट आहे त्याचा. किती? 10,000 कोटी. 1,00,000 कोटीचं व्हॅल्युएशन आहे, 10,000 कोटी प्रॉफिट आहे. 250 माणसं त्यांची काम करतात. म्हणजे माणूस आणायचा, 150 फूट बॉयलर वरती न्यायचा आणि मग त्यांच्या ताब्यात द्यायचा आणि मग टाका मारायचं. म्हणजे 250 माणसं डोळ्याला पट्टी बांधून करतात. जर एखाद्याचा कार्यक्रम झाला असेल तर तिकडे आणायची काय गरज आहे? आरोप करताना जरा डोकं चालून आरोप केलं पाहिजे ना. त्यांना द्यायची. सुषमाताईकडे माहिती देताना जरा ताई परत बोललीच नाहीत त्याच्यावर. ही बॉयलरचा एक आरोप. मी सगळे आरोप खोडतोय. आता राहिला काय? कुट्टे ग्रुप, स्वराज डेअरी ही 2018 साली कुट्टे ग्रुपला आपण दिली. 1 वर्षभराच्या व्यवहारानंतर 2019ला हस्तांतर केलं. 75 कोटीच फायनल व्यवहार जो झाला आमचा तो 75 कोटी. ह्या महाभागानं तिकडे जाऊन सांगितलं 1400 कोटीला व्यवहार झाला. तर ते कुट्ट्यांच्या अडचणी काय असतील त्या असतील. 2018ला व्यवहार झालेला 2025 मध्ये त्या अडचणीत गेले. किती वर्षानंतर? 18 ते 25 किती झाले? माझं गणित कच्चं आहे. 7 वर्ष. मग एखादी गाडी जर आपण एखाद्याने विकली, तिने जाऊन ठोकली तर पहिल्या मालकाला काय होतं का? पण काय झाले, बारकी बारकी जी सटर फटर युट्यूब चॅनल आलेत का नाही, कॉइन बॉक्स टाकला की बोलायचं, टाकला की बोलायचं. रणजित निंबाळकरनी ती कुठली त्यांची पतसंस्था डेअरी घेतल्यामुळे अडचणीत आली. ह्या सगळ्या कॉइन बॉक्सवर मी फौजदारी दाखल करणार आहे. काय करणार आहे? फौजदारी दाखल करणार आहे. किती बदनामी करायची, काय करायची, किती सहन करायची लिमिट आहे. जे यांनी अशा अफवा पसरवल्या यांची सगळ्यांची लिस्ट तयार झालेली आहे. सबका हिसाब होगा. आमचं चांगलं काय कोणाला दिसत नाही. मालोजी बँक कशी बर्बाद झाली हो? मालोजी बँक कोण चालवतं माहिती का? बुलढाणा पतसंस्था. माहिती तुम्हाला? एखादी पतसंस्था बँक ही यांची मर्दुमकी. जर कर्जमाफी झाली नसती तर मग मालोजी बँक काय झालं असतं तुम्हाला कळलं असतं. कसे फ्रॉड करून प्रकरण त्यात बसली, काय झाली हे ते त्यांना माहिती. श्रीराम सहकारी कारखाना आजोबांनी तयार केला ना. मालोजी राजे आमच्याच घरातनं गेलेत ना. आमच्या वाईनं त्यांनी पण मदत केली ना त्याला. हे यांची मर्दुमकी. कारखाना कोणाला चालवायला दिला आहे? आवाड्यांना. श्रीराम सहकारी कारखाना आवाड्यांना, बँक बुलढाणा बँकेला दूध संघाचा निलाव झालाय. हे यांचं कर्तृत्व. आणि हे झाकण्यासाठी रणजित निंबाळकर आरोप. खरेदी विक्री संघ तर गायबच झालाय. कुणी शोधून दाखवा खरेदी विक्री संघ कुठे आहे फलटणचा. मस्टर इंडिया झाला. मला मार्केट कमिटी बद्दल बी बोलायचंच नाही. अजून लोक बिचारी गोरगरीब दिवाळीपासून बसलेत ना. 22 दिवस झाले निकम वकील. त्यांच्या वेदना, त्यांच्या डोळ्यातलं पाणी
हे श्रीमंतांना दिसत नाही. श्रीमंतांना काय दिसतंय? पुतळा बांधणार म्हणतात. बांधा पुतळा तुम्ही, मी नाही म्हणत नाही, आम्ही मदत करू. पण पहिला जे जावईत फलटणचे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा पुतळा पूर्ण आकृतीत बांधायचा होता, तो बांधला का नाही? नाही बांधला. ज्या महाराणी आहेत फलटणच्या, ज्या घरातल्या आहेत आपल्या, त्या महाराणी सईबाईंचा पुतळा बांधला का हो? नाही बांधला. मीच पत्र दिलं सईबाईंच्या समाधीसाठी, आता त्याला निधी वर्ग झालेला आहे. संभाजी महाराज पण जावई आहेत, ह्यांचे पुतळे कधी बांधले नाहीत. आम्ही जेव्हा पुतळ्यांना निधी आणला, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला निधी आणला, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुतळ्याला निधी आणला, अण्णाभाऊ साठेंच्या निधी आणला, महात्मा फुले पुतळ्याचं सुशोभीकरण आम्ही हातात घेतलं, आंबेडकर भारतरत्न आंबेडकरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण आम्ही हातात घेतलं, तेव्हा यांना संभाजी महाराज आठवले. कारण ते आम्ही करत होतो. गडबडीने पुतळा बसवला, ठीक आहे, बाकीचे पुतळे आपण बसवू. या ताईचा पुतळा बसवायचा असेल तर निश्चितपणे आम्ही त्याला मदत करू. पण ताईच्या बाबतीत जे राजकारण करतायत हे तुम्ही त्यांच्या घरच्यांना माझी विनंती आहे, हे तुमच्यासाठी हे अश्रू नाहीत, हे मगरमच्छ के अश्रू आहे, हे रणजितसिंह निंबाळकरला बर्बाद करण्यासाठीचे अश्रू आहेत. हे फोनवरनं व्हॉट्सअप कॉलवरनं बोलणार. ताईसाठी खरी सहानुभूती होती तर जायचं होतं बीडला, माहिती घ्यायची होती. पण ताईचं त्यांना देणं घेणं नव्हतं. ते रिपोर्ट 4 महिन्यापूर्वीचा 5 महिन्यापूर्वीचा पोलिसांना मिळाला, त्यात खासदारांचा उल्लेख होता. कसं याला अडकवता येईल, कसं देवेंद्रजींची सभा फेल घालवता येईल, कसं देवेंद्रजी येऊच नाहीत. आणि देवेंद्रजी आल्यानंतर हजारो कोटी निरादेवगरच्या कामाचं उद्घाटन, प्रशासकीय भवनचं उद्घाटन, रस्त्याचं उद्घाटन, महसूल भवनचं उद्घाटन, हे सगळं हाणून पोलीस स्टेशनचं उद्घाटन, जिल्हा न्यायालयाची घोषणा, दिवाणी न्यायालयाची घोषणा. फलटण बदलतंय, हे बदलतं फलटण त्यांना सहन होत नव्हतं. म्हणून डोक्यातनं आयडिया कशी आली की ह्याला सगळा खेचायचा. मग ऊस मुकदमांच्या ज्यांच्या एफआयआर झाल्या त्यांना बोलवलं, कोण कसं बोलावलं, आत्महत्या लोकांच्या पुढे केल्या, यांच्या आत्महत्या जोडलं. दुर्दैव फलटणचं या माणसाने नाव खराब केलं, तिन्ही भावांनी नाव खराब केलं. कोण झाकायचा आणि कोण उघडायचा असला प्रकारच नाही. यांना सर्वसामान्य माणसं पुढाला, आम्ही गरीब कुटुंबात पुढालोय. मालोजीराजे जरी आमच्या कुटुंबातनं गेले असेल तर आमची अवस्था आम्हाला माहिती. माझ्या वडिलांनी हॉटेलमध्ये 13व्या-14व्या वर्षी बाहेर पडून हॉटेलमध्ये काम केलंय, साखर कारखान्यामध्ये काम केलंय, स्वतःच्या मनगटाच्या जीवावर संसार उभा केलाय. आणि त्यांच्या पोरांनी ह्यांनी कारखाने भाड्याने दिलेत आणि ह्या पोरांनी कारखाना त्यांच्या नावाने उभा करून दाखवला. ह्याचं कधी कौतुक? आम्ही काय बापजादाच्या पैशावर, आजोबाच्या पैशावर आलेलो नाही. रणजितसिंह निंबाळकरने तर काहीच घेतलेलं नाही. आज ह्यांचे धंदे काय? जुनं ऐकायचं. शिरीचीवाडी म्हणून गाव आहे, जावली गाव आहे, महसूल मंत्री कोण झालं आणि कुणी कुणाचे शिक्के टाकले. लोक, हजारो लोकांच्या जमिनी एका दिवसात कब्जा कशा केला. दानच पाहिजे. मला त्या 500 एकर MIDC त्या पुजारींनी मला सांगितलं, मी त्यातनं 4-5 वर्षापूर्वी राजीनामा दिला, पण मी सरकारला सांगितलं ते MIDC करा, 25,000 पोरांना काम देईल, 1,00,000 पोरांना काम मिळेल, ती जमीन फुकट घेऊन टाका. रुपयाला कोणाच्या मिंदा नाही. हजारो कोटी रुपयाचे टर्नओव्हर झाले, रुपया कोणाचा राहिला का शेतकऱ्याचा? मी गप्प बसतो, बिलं मिळत नाही म्हणून सांगतात, मी कधी बोलायला जात नाही. कारण नुसते घाणच बाहेर निघते तोंडात, चांगलं कधी निघतच नाही. कशाला सारखं बोलायचं? ही सरकारी नळे, ही बहीण, ह्या बहिणीच्या माझ्यामुळे चुकून कुठं तिच्याविषयीचं चरित्रहनन होऊ नये म्हणून मी शांत बसलो, नको बोलायला 3-4 दिवस. पण जे तिथं गटार चालू झालं ते बंदच होईना. म्हटलं आपल्याला आता उत्तर द्यावं लागेल, नाही तर लोकांच्या मनामध्ये आपल्याविषयी संशय होईल, भले महाराष्ट्र सरकारच्या नाही. असे संशय निर्माण करायचं काम ह्या मंडळींनी केलं, फलटणला बदनाम करायचं काम केलं. मी आपल्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मी आज जाहीर करतो, मी हे सगळं बोलतोय खरं मानू नका, पुरावे गृहीत धरू नका. जे काय तुमचं नार्को टेस्ट असतं आणि लाय डिटेक्टर असतं, ह्याला एकही माझ्यावरचा आरोप जर सिद्ध करता आला, मी पुढे जायला तयार आहे.
पण ह्या मंडळींनी कुमांड केलेले ताईला पण बोलवा, त्या मेहबूबला पण बोलवा आणि ह्यांना पण बोलवा, 4 टेबल लाईनीने लावा. रणजित निंबाळकरची नार्को, लाय डिटेक्टर सगळे टेस्ट करा. जर त्याच्यामध्ये एक जरी चुकीचं लागलं तर रणजित निंबाळकर जेलला जायला भेटणार नाही, स्वतः जाऊन आनंदाने तुरुंगात बसेल. पण माझं यांना आव्हान आहे, तुम्ही नाव न घेता आरोप करताय, मी नाव घेऊन आरोप करतोय. जे इतर लोकांनी अपुऱ्या माहितीत ताईने असेल किंवा अन्य असेल, अपुऱ्या माहितीच्या आधारे आरोप केले, त्यांना माहिती कुणी पुरवली हे पण त्यांनी येऊन सांगावं. आणि नार्को टेस्टची तारीख सगळ्या सोशल मीडियाच्या मोठ्या नेटवर्क कंपनीने घ्यावी, त्याचे पैसे मी भरतो. म्हणाल ते डॉक्टर तिथं आणा, म्हणाल ते दवाखान्यात मला न्या, म्हणाल तिथं लाईट डिटेक्टर घ्या. रणजित निंबाळकर टेस्ट पासून आरोपांपासून मागे सरणारा नाही. माझं जाहीर आव्हान आहे, तारीख सोशल मीडियाच्या नेटवर्क मोठ्या कंपनीने, मोठ्या न्यूज चॅनलवाल्यांनी करायची. आणि ह्यात आरोप झाले, या संपदापासून ननावऱ्या कुटुंबापर्यंत सगळ्यांचा माझा काही संबंध होता का लाईट डिटेक्टर करायचं? आगावण्या कुटुंबांनी जे आरोप केले त्याच्याबद्दल लाईट डिटेक्टर करायचं. आणि ह्या सगळ्यांना माझ्याबरोबर लाईट डिटेक्टर करायचं, नुसतं आरोप करून बेळात जायचं नाही. समोर येऊन लाईट डिटेक्टर मध्ये खरे आरोप पुरावे देऊन खरे म्हणून सांगायचं काम आता करायचं. पैसे रणजित निंबाळकर भरायला तयार आहे. माझ्या मुख्यमंत्र्यांनी मला क्लीन चिट दिली. ही क्लीन चिट ही माझ्या चरित्र बघून दिलेली आहे. आणि त्यांच्या क्लीन चिटला सुद्धा अडचण नको. होऊन जाऊन द्या नार्को टेस्ट, होऊन जाऊन द्या लाईट डिटेक्टर टेस्ट. रणजित निंबाळकर तयार आहे, तुम्ही कुणाला घाबरणार नाही. माझ्या भगिनी या ठिकाणी उपस्थित, माझी बहीण या ठिकाणी, माझी आई या ठिकाणी, माझी पत्नी या ठिकाणी, माझी मुलगी या ठिकाणी, माझे भाऊ या ठिकाणी. कशाला घाबरायचं? घाबरू का मी? मग जायचं ना लाईट डिटेक्टर आणि याला नार्को टेस्टला पुढं बोलवा यांना. माझं जाहीर आमंत्रण आहे, कधी येत आहे? आता जर ह्या माणसांनी लाईट डिटेक्टर चाचणीला पुढे नाही आले तर ह्यांचं करायचं काय? काय करायचं? मी असं काय म्हणणार नाही. तुम्ही जे काय करायचं ते तुम्ही ठरवा. पण आज या ठिकाणी लाईट डिटेक्टरची, ओपन लाईट डिटेक्टर सगळ्या सीसीटीव्ही मध्ये, मुंबईमध्ये भर चौकात असं स्टेज लावून नाईट लाईट डिटेक्टर घ्यायची. आज हिंमत होती म्हणून समोर सगळ्या मीडियाच्या समोर आलो. ह्या बांधवांनाही सांगणार, यार काय विचारायचं ते विचारा, तुम्हाला काय विचारायचं ते विचारा. मी कुठल्याही उत्तराला घाबरत नाही, कुठल्याही प्रश्नाला घाबरत नाही. आणि ह्या मंडळींना रोज विचारा, आता कधी लाईट डिटेक्टरला येत आहे, नाही तर जाहीर माफी मागा. एक तर लाईट डिटेक्टर चाचणीला पुढे या. ननावरे कुटुंबाच्या आत्महत्येशी माझा संबंध आहे का? त्या बोरींच्या आत्महत्येशी माझा संबंध आहे का? आत्ताच्या आत्महत्येशी माझा संबंध आहे? लाईट डिटेक्टर चाचणी आणि नार्को टेस्ट मध्ये समोर येऊन सांगायचं, पहिली चाचणी मी करणार आहे. पहिली तुम्ही या, फक्त पहिली चाचणी मी करणार आहे, पण सुया तुम्हाला पण टोचणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आता अनुपशांनी सांगितल्याप्रमाणे दरवाजाचे दोर कापलेले, अब पीछे हटेंगे तो मरेंगे. आता राजकारणामध्ये तुम्ही ज्या षडयंत्रापर्यंत गेला, त्या षडयंत्रामध्ये तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. मी आज दिलेलं आव्हान तुमच्या दम असेल तर स्वीकारा, आणि नाहीतर नाईक निंबाळकर नाही हे खरं एकदाच सांगून टाक. माझ्या ताई मेहबूबाई ह्यांच्याविषयी यांना माझ्याकडनं जाहीर माफी, कारण त्यांना दिलेलं कागद चुकीचं आहे. पण माफीच्या आड परत आरोप जर झाले तर कुणाला कुठं पाठवायचं, मी असाही बदनाम झालोय तसाही बदनाम झालोय. बरोबर आहे ना? सांगतात ना 277 केसेस करतात, आता 277 केसेस करून दाखवतो. आणि सगळ्याचे पैसे, वकिलांचे पैसे भरण्याची ताकद परमेश्वराने माझ्याकडे दिलेली आहे. बरोबर आहे? तुमचं समाधान झालं का? तुमच्या चाचणीत पास झालो का? तुमची शंका आहे का? नक्की नाही ना? मग हात वरती करून सांगा, मग आमची शंका नाही. मीडियाला माझी विनंती, जरा कॅमेरा फिरवा. मीडियाला माझी विनंती, जरा कॅमेरा फिरवा. या माझ्या माय माऊलीची, माझ्या भावांची, माझ्या वडिलांची, माझ्या आईची, माझी कुणाची शंका नाही. माझ्या पुरीची शंका नाही ना शंका? मग आता मीडिया मला प्रश्न विचारेल,
जे प्रश्न मला विचारल त्याचं उत्तर मी देणार आहे. तुम्हाला ज्यांना प्रत्येकाला विनंती आहे की शांत चित्ताने ऐकून घ्यायचे. मीडियाला मला सांगायचंय की फक्त एकच विनंती आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी करायची की एक प्रश्न कोणी विचारला तर दुसरा प्रश्न त्याने तो विचारू नये, तो सोडून प्रश्न विचारा, एवढीच विनंती आहे. बाकी जो दिल में हो पूछ लो. परत मला नाही पाहिजे छातीमध्ये की विचारलं नाही. आज तुमची छाती मोकळी करून जे पाहिजे ते विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, या ठिकाणी शांत बसा. चला मीडियाला माईक द्या. पहिलं कोण विचारणार आहे? 4-5 माईक द्या. 4-5 हा पण घेऊन टाका. नाही, बाहेरच्या आलेल्या माझ्या पाहुण्या पत्रकारांना संधी द्या. पहिल्यांदा तुम्ही रोजच माझं सगळंच दिवसभर वाबाडं काढायला तुम्हाला संधी आहे. बाहेरच्या पत्रकार बंधूंना मला विचारायचं आहे, चॅनलला व्हॉट्सअपवर मागवून घ्या. ते देतात ना, ती वाचून तुम्ही विचारता. ते सगळं विचारा मला. आज मी या उत्तर द्यायला इथं मोकळा आहे. रणजित दादा हे बोलतात, बोला. आपले सगळं स्टेटमेंट्स ऐकल्यानंतर पत्रकारांनी प्रश्न मर्यादित स्वरूपातच विचारावे लागतील एवढं आपलं स्टेटमेंट स्वच्छ आहे. परंतु दिगंबर आगवणेंचा जे कारनामे इतके वर्ष चालू होते त्याला आपण पायबल कशा पद्धतीने घालणार आहोत? दिगंबर आगवणेचे जे कारनामे चालू होते, माझ्या पतसंस्थेला फसवल्यानंतर मी पत्र दिलेलं आहे. बाकी वेगवेगळ्या वित्तीय संस्थांनी त्याच्यावर कारवाई केलेली आहे. 28 गुन्हे दाखल झालेले आहेत. जो बोया आहे, तूर पेरल्यावर मटकी उगवत नसती. जे पेरलंय तेच उगवणार आहे, काळजी करू नका. संपदा मुंडे हत्या प्रकरणामध्ये खासदारांच्या पीएनी फोन केले अशा पद्धतीचे आरोप झाले. या सगळ्या प्रकरणामध्ये आज सुषमाताईंनी तुम्हाला आव्हान दिलेलं होतं की रणजितसिंह नाईक निंबाळकर हे संपदा मुंडे यांच्या कुटुंबाला न्याय देतील का, किंवा त्यांनी त्या पद्धतीची अपेक्षा व्यक्त करावी किंवा पोलीस स्टेशनला येऊन विचारावं. तुमच्यावरती जे आरोप झालेले आहेत, तुम्ही आता जो पुरावा दाखवला की सुषमाताईंनी जो व्हिडिओ दाखवलेला आहे त्याच्यावरती RR निंबाळकर येत आहे. RR निंबाळकर याचा पूर्ण लॉंग फॉर्म सांगा आणि हे पुरावे नक्की कोणाही दिलेले आहेत त्यांचं लॉंग फॉर्म सांगा रे बाबांनो. तुम्ही नाव घ्या. पब्लिक सांगते हम पब्लिक है, हम पब्लिक के साथ है. पब्लिक जो बोल रहा है वही है, वही मास्टरमाइंड है रामराजे. आता तुमची लढाई ही या सगळ्या प्रकरणामध्ये रामराजे निंबाळकरांच्या विरोधात असणार आहे? बिलकुल नाही. सुषमा अंधारे आणि मेहबूब शेख यांनी जे आरोप केलेले आहेत, ऐका ना, त्या दोघांना ज्यांनी रसद पेपरच्या स्वरूपाने पुरवलेली आहे ती चुकीची माहिती पुरवलेली आहे. एखादा बोलू शकतो. आमच्या इथं जैन स्तंभाव लिहिलेलं आहे. काय लिहिलंय? क्षमा वीरस्य भूषणम. क्षमा कोण करू शकतो? जो वीर आहे. मी क्षमा आज केली, उद्या करणार नाही. परत आतापर्यंतच्या संपूर्ण तुमच्या या प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही बऱ्याच वेळा मास्टर माइंड असं उल्लेख केला. या मास्टर माइंडचा उल्लेख करूनच थांबणार आहात की तुम्हाला जो त्रास झालाय, तुम्ही जे दाखवायचा प्रयत्न करताय, त्यांना कोर्टात खेचणार आहात? त्या संदर्भात काही न्यायालयीन लढाई लढणार? आज तरी नाही. फक्त माझ्या सद्विवेकतेला त्यांचं वय झालेलं आहे. ते आता जनतेचं सांगतोय. त्यांचं जयकुमार गोरे साहेबांना न्यायालयावर विश्वास नाहीये. नाही, मी तेच सांगतोय तुम्हाला. माझा न्यायालयावर विश्वास आहे, पण माझी सद्विवेकबुद्धी सांगते 78 वर्षाच्या वयाच्या माणसाला जेलमध्ये बसवून त्यांच्याकडून चक्की पिसून घेण्यामध्ये मला आनंद नाही. आज मी विधानसभेला त्यांना आव्हान केलं होतं की आम्हाला बदला घ्यायचा नाही, तुमच्या घरासमोर गुलाल उधळणार नाही, तुमच्या घोषणा देणार नाही. आमदार सचिन पाटलांना तुमचं ज्ञान द्या. तुमचं जेवढं राजकीय 30 वर्षाची विधानसभेतली कारकीर्द आहे त्याचं ज्ञान तुम्ही द्या. शिकवा. चुकलं तर सांगा. आज सुद्धा माझी तीच भूमिका आहे. हॅलो दादा, नमस्कार.
मी मच्छिंद्र टिंगरे बारामतीवरून आहे. बोला. आपल्याला सुरुवातीला प्रत्येकाचं एक व्यक्तिगत मत असतं, म्हणून सुरुवातीला तुम्ही महाराष्ट्रामध्ये कदाचित एक हा वेगळा पायंडा पाडला. ज्या वेळे अशा दुर्दैवी घटना महाराष्ट्रात घडतात आणि राजकीय नेत्यांवरती आरोप होतात, तर मला असं वाटतंय की माझं हे व्यक्तिगत मत असावं, कदाचित इतर पत्रकार त्याच्यामध्ये सहभागी किंवा त्यांचीही मान्यता असू शकते. ज्यांच्यावरती असे आरोप होतात त्यांनी अशी खुली पत्रकार परिषद घेतली पाहिजे. हा पहिला मुद्दा. माझी दोन प्रश्न आहेत. ज्यावेळेस संपदा मुंडे जी पीडित डॉक्टर आहेत यांनी त्यांची जी चौकशी चालू होती त्याच्यावरती एक खुलासा दिला होता 4 महिन्यापूर्वी, आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांवरती आरोप झालेले होते. तुम्हाला असं वाटत नाही का की कदाचित त्यावेळेस जे DHO आहेत, जे डिस्ट्रिक्ट ऑफिसर आहेत, वैद्यकीय अधिकारी, त्यांनी त्या पत्राची दखल घेऊन, म्हणजे त्याच्यामध्ये जे आरोप केले होते ते पोलिसांवरती मेजर केलेले होते, आणि त्या पत्राची दखल, म्हणजे आता ते ऑफिसर असे म्हटले होते की त्यांनी तो खुलासा दिला होता, त्यांची तक्रार नव्हती. हा, पण माझं मत असं आहे की जर तो खुलासा इतका गंभीर होता तर त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना याच्याबाबत पत्रव्यवहार का केला नाही, आणि हा तुमच्या जिल्ह्यातला प्रश्न आहे म्हणून तुम्ही त्या वैद्यकीय जिल्हाधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये तक्रार करणार आहात का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा, आज जो एक मुद्दा झाला की त्याच्यामध्ये दुपारी सुषमाताई अंधारे यांनी असं म्हटलं की फलटणपेक्षा, परळीपेक्षा फलटण वाईट आहे, याच्याबद्दल काय म्हणणं आहे? हे बघा, माझा तालुका मला माहिती आहे, माझी माती मला माहिती, माझी माऊली मला माहिती, माझी लोक मला माहिती आहे. माझ्या बहिणी या ठिकाणी येऊन आज संपदा मुंडे यांना श्रद्धांजली वाहतायत. कुठल्या त्यांचं कॅरेक्टर असॅसिनेशन आम्ही केलं का? आम्ही वाईट नाहीये. आम्हाला वाईट दाखवलं गेलं, आमची बदनामी केली. आम्ही वाईट नाहीये. दादा, प्रश्न असा होता की त्यांनी दुपारी असं सांगितलं की फलटणमध्ये अनेक प्रकारे पोलीस स्टेशनवरती दबाव आणला जातो किंवा वेगवेगळ्या गोष्टींवरती दबाव आणला जातो. म्हणजे परळीमध्ये जे भयंकर कांड झालं मधल्या काळामध्ये, जी हत्या झाली होती संतोष देशमुखांची, त्याच्यापेक्षाही इथं वाईट परिस्थिती, असा आरोप त्यांनी केला. मी तुम्हाला सांगतो की हे जे षडयंत्र झालंय, 2 रणजित निंबाळकरला बदनाम करायचा, पोलीस स्टेशनवर दबाव निर्माण करायचा, प्रांत ऑफिसवर दबाव निर्माण करायचा. कालचं यांचं भाषण ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल. भाषणामध्ये दम देतात, प्रांताधिकाऱ्यांना बाई म्हणतायत. अरे ती काय घर कामाला येते का बाई? तालुक्याची ती मॅजिस्ट्रेट आहे, त्यांना तुम्ही अशा पद्धतीने बघताय. जे DYSP आले त्यांना रानरेडा म्हटले. तुम्ही सूड उगवताय. तालुक्यामध्ये जी पोरं आज आपली पोरं तालुक्यामध्ये MPSC करून वेगवेगळ्या तालुक्यात जाणार आहे, आणि त्यांना तिथं वागणूक अशी दिली तर काय होईल? चुकीचा पायंडा पाडून दहशत निर्माण करायची, माझंही ऐकलं पाहिजे, मी म्हणल ते ऐकलं पाहिजे, माझंच ऐकलं पाहिजे, ह्या भूमिकेमधनं अधिकाऱ्यांना बदनाम करायचं काम आपल्या महाभागाने केलं. या सगळ्या पत्रकार परिषदेची सुरुवात म्हणजे की संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये कुणावरती कारवाई व्हावी असं तुम्हाला वाटतं? सुसाईड नोट ज्या संपदा मुंडेनं हातावरती गोपाल बदने आणि बनकरची नावं लिहिलेली होती, ते याच्यामध्ये प्राथमिकरित्या दोषी आहेत असं तुम्हाला वाटतं का? एक इथले लोकप्रतिनिधी म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही काय लक्ष घालणार आणि कुणावरती कारवाई होईल? लक्ष घालाय कुठे ठेवलं तर माझ्या सगळ्यांचं लक्ष होतं. मी कशाला विचारायला जाऊ तिथं कोण दोषी कोण काय? म्हणजे परत रणजित निंबाळकरनी पोलीस स्टेशनला फोन केला, मी माहिती घेतली नाही. आजच्या पत्रकार परिषदेनंतर माहिती घेतो. दोषी जे कोण त्या पीडितेच्या बाबतीत दोषी असतील त्यांना पीडितेला न्याय मिळाला पाहिजे, ही माझी त्या दिवशीची भूमिका आहे. आजची आणि उद्याची पण तीच असणार आहे. अजून कोण? खाली बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील आहे. दादा कुठे? हे कदम पाटील इकडे. सॉरी, ज्या वेळेला ही घटना घडली, दुर्दैवी घटना, त्या घटनेचा आपण व्हिडिओ केला की जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी.
आणि त्याच दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री आले. दादा, आम्ही अकलूजवरून आलोय. आमच्याही मनामध्ये शंका होती, परंतु तुम्ही ही लाईव्ह पत्रकार परिषद घेऊन खऱ्या अर्थानं तुम्ही या महाराष्ट्राचं राजहंस झालेला आहे. दूध का दूध आणि पाणी का पाणी केलेलं आहे. दादा, एक आहे की हे राजकारण आहे. तुम्ही आजपर्यंत जो काही 5 वर्षांमध्ये खऱ्या अर्थानं माढा लोकसभेमध्ये जो विकास केला, खऱ्या अर्थानं हे 2 प्रस्थापित आहेत. आमच्या माळशिरस तालुक्यामध्ये सुद्धा आहेत आणि फलटणमध्ये सुद्धा आहेत. या दोन्हीच्या छाताडावर बसून आपण विकास केला. याच विकासामुळे त्यांचं सल हलतंय. तुम्ही फक्त काय केलंय, आता हे माता भगिनी आहेत या, मी फक्त म्हणतो की मुळाला त्यांच्या आग लागलेल्या आहे. त्यामुळं दादा, तुम्ही निश्चितपणे धुतल्या तांदळासारखा आहे. तुमच्यावर जर डाग असता तर तुम्ही जाहीर व्यासपीठावर आला नसता. तुम्ही आला हेच खऱ्या अर्थानं हे तुमचं निश्चितपणे बिगर आरोपाचं आहे. तर मी तुम्हाला या ठिकाणी जाहीर सांगतो की तुमची ही जी भूमिका आहे ती आम्ही निश्चितपणे समाज माध्यमातून मांडू आणि आपलं असंच उत्तरोत्तर कार्य हो. बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील. धन्यवाद. पत्रकारांच्या शंका संपलेल्या आहेत. माझ्या तरुण मित्र, अरे मित्रा, तुझ्यासाठी वेगळा दिवस देतो, थांब जरा. दादा, 1 मिनिट फक्त. जय महाराष्ट्र न्यूजचे प्रकाश शिंदे साहेब बोलतायत बरं का. आणि पत्रकारांची माफी मागतो, कारण आम्हाला जर चुकून काय गैरसोय झाली असेल, काय असेल, एवढ्या सगळ्या गर्दीत मला माफ करा. ही जाहीर माफी पत्रकारांची. दादा, रामराजेंनी असा आरोप लावलाय तुमच्यावर की राहुल दस जे DYSP होते त्यांना तुम्ही आणलंय आणि त्यांनी जे कारनामे केलेले आहेत त्याच्या मागे तुम्ही आहात. काय सांगाल यावर? आता मी त्या सगळ्याच आरोपाचं मी खंडन केलेलं आहे. त्या माणसाने चांगलं काम केले. DYSP राहुल दस यांच्या काळामध्ये अनेक गुन्हे उघडकीस आले आणि जर अशा चांगल्या काम करणाऱ्या माणसाला माझ्याशी जोडायचं आणि मग येणाऱ्या नवीन अधिकाऱ्यावर दबाव निर्माण करायचा, हे षडयंत्र आहे, लक्षात घ्या. म्हणूनच मी लाईव्ह डिटेक्टरची मागणी केली. रामराजेंनी त्या ठिकाणी यावं, मला विचारावं, मला जे प्रश्न विचारले ते खरेत का हे तुम्ही विचारावं. अजून कोण विचारणार आहे का? मला वाटतं कोणी नाहीये. दादा, कन्क्लूडला यायला हरकत नाहीये. माय भवानी आमच्या समोर बसल्यात. परवानगी आहे का कन्क्लूड करायला, म्हणजे संपवायला परवानगी आहे का? एला का तुझ्यासाठी वेगळा कार्यक्रम घेतो मी. भावाची लागलेली दृष्टी सांगायचंय. विचार करा, ह्या वयात आपण काय वागताय. आज